नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। सोयाबीन आणि कापूस अनुदानाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। नक्की हे सोयाबीन आणि कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी वितरित होणार आहे याच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, सोयाबीन कापूस अनुदान नक्की किती तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच शेतकऱ्यांना हे सोयाबीन कापूस अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं, याची घोषणा करण्यात आलेली होती। मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी सरकारला करता आली नाही। त्यानंतर पावसाळी अधिवेशनामध्ये या योजनेसाठी लागणारी तरतूद करण्यात आली आणि त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी करायला सुरू झाली। मित्रांनो, परळीमध्ये झालेल्या कृषी महोत्सवाच्या दिवशी सोयाबीन कापूस अनुदानासाठी लागणारं पोर्टल विकसित करण्यात आलं। हे पोर्टल सुरू करण्यात आलं। या पोर्टलवर शेतकऱ्यांची माहिती भरायला आता सुरू आहे, शेतकऱ्यांचा डाटा भरायला सुरू आहे। मित्रांनो, ई-पीक पाहणीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव आलेलं आहे त्या शेतकऱ्याचे आधार आणि सहमती पत्र कृषी सहाय्यकाकडे जमा सुद्धा झालेले आहेत। आता कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून या पोर्टलवरती शेतकऱ्याची माहिती भरली जाणार आहे आणि जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत किंवा शासनाच्या कुठल्याही योजनेअंतर्गत केवायसी केलेले असतील त्या शेतकऱ्यांना यामध्ये केवायसी करण्याची सुद्धा गरज पडणार नाही। आणि ज्या शेतकऱ्यांची शासनाच्या अशा योजनेमध्ये केवायसी केलेली नसेल अशा शेतकऱ्यांना मात्र या अनुदानासाठी केवायसी करावी लागणार आहे। मित्रांनो, ही केवायसीची संपूर्ण प्रक्रिया लवकरात लवकर करून घेतली जाणार आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान वितरित करायला सुरू होणार आहे। मित्रांनो, ही तारीख कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। काल कृषी विभागाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना 10 सप्टेंबर पासून सोयाबीन कापूस अनुदान त्यांच्या खात्यावरती वितरित करा असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत असलेल्या सोयाबीन आणि कापूस अनुदानाची 10 सप्टेंबर तारीख ठरलेली आहे। 10 सप्टेंबर पासून पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान वितरित करायला सुरू होणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।